दरम्यान देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयात तोडफोड करणारी महिला धनश्री सहस्त्रबुद्धेच्या घरी पोलिसांची एक टीम दाखल झाली आहे। या महिलेची मानसिक स्थिती ठीक नसल्याचीही माहिती आता समोर आली असून तिचं आता समुपदेशन करण्यात येत आहे। धनश्री सहस्त्रबुद्धे या महिलेनं याआधीही भाजप कार्यालयात गोंधळ घातला होता। तसंच राहत्या सोसायटीमध्येही तिने अनेकांशी भांडणं केल्याच्या तक्रारी आहेत। मॅजेस्टिक कोर्टानं धनश्री सहस्त्रबुद्धेला मनोरुग्णालयात दाखल करण्याचे आदेश सुद्धा दिले होते। तरीही ही महिला विनापास मंत्रालयात शिरली कशी? उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर 4 पोलीस नेहमी तैनात असतात, मग यावेळी पोलीस का उपस्थित नव्हते असे सवाल आता सध्या उपस्थित झाले। तसंच दोषी पोलिसांवर देखील कारवाई होण्याची शक्यता आहे। सादर केला होता की ही महिला तिचं मानसिक संतुलन बिघडलेलं असून तिचा स्वतःसाठी आणि इतरांना सुद्धा ती धोका आहे आणि तिचे उपचार करण्यात यावेत यासाठी सुद्धा न्यायालयाला विनंती केली होती। परंतु सदर महिलेच्या भावाने यामध्ये जबाबदारी घेण्याचं कबूल केल्यावर पोलिसांची विनंती तिने नाकारली होती। तरी या संदर्भाने ती कशी आतमध्ये आली याबाबत जो जिथे लॅप्स झालेला आहे त्या संदर्भाने योग्य ती कारवाई जी आहे आमच्याकडून करण्यात येणार आहे। दरम्यान या संदर्भात अधिक माहिती देतात गणेश ठाकूर, सध्या आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। गणेश, नेमकी आता या महिलेवर आणि या दोषी पोलिसांवर कारवाई कशी करणार आहे? सिद्धेश, या प्रकरणामध्ये आता पोलीस त्या सर्व अंमलदार आणि पोलीस जे सिक्युरिटीसाठी तिथं होते त्यांच्यावर कारवाई करणार आहे। त्यांचं निलंबनाची कारवाई होणार असल्याची माहिती मिळते, कारण या महिलेनं खोटी माहिती देत किंवा बनाव रचत ती आत गेली, पण अशा प्रकारे तिला आत सोडणं हे योग्य नव्हतं, तेही आफ्टर वर्किंग आवर्स। आणि यासाठी सिक्युरिटी ब्रीच साठी त्यांच्याकडनं जो निष्काळजीपणा दाखवला गेला आहे, जे सेन्सिटिव्ह झोन मध्ये कार्यरत असताना, त्यामुळे त्यांचं निलंबन होणार आहे। या महिलेची पार्श्वभूमी अशी आहे की या महिलेविरुद्ध शिवाजी पार्क पोलीस स्टेशन मध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत, ज्यामध्ये सोसायटीच्या रहिवाशांपासून तिच्या परिवारानं देखील गुन्हे दाखल केलेले आहेत। त्यामध्ये त्यांनी तिच्या वडिलांकडनंही तक्रार आली होती किंवा या महिलेनं आपल्या वडिलांवरही हल्ला केला होता, तेही तिला सोडून गेले आहेत। आणि या महिलेची मानसिक स्थिती बरोबर नाही हे मॅजिस्ट्रेट कोर्टाकडनं सांगितलंही गेलं, पण तिच्यावर कोणतेही उपचार झालेले, पण मानसिक स्थिती योग्य नाही आहे, बरोबर नाही असं म्हटलं जातंय। पण आता या प्रकरणामध्ये तिची अटक होणार आहे आणि अटकेनंतर तिच्यावर कारवाई केली जाईल आणि पोलिसांचं निलंबनही या प्रकरणामध्ये होणार आहे। ती चौकशी सुरू केली गेली आहे। धन्यवाद गणेश, तुम्ही या दिलेल्या अधिक या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।